Welcome student. Open your textbook, page number 58. Today we begins with the 9th topic of the 7th standard, that is the heat. See student, what is meant by heat that we learn. Okay. Observe and discuss some examples are given in your textbook. Just we learn that. What are the causes of what you see happening in picture below? Write in the boxes. काय सांगितलेलं आहे बघा, पेज नंबर 58 वर तुम्हाला काही रीजन्स दिलेले आहेत आणि ही रीजन्स जी आहे ही रीजन्स तुम्हाला कोणत्या स्थितीमध्ये तुम्ही ती ऑब्झर्व करता हे तुम्हाला विचारलेलं आहे. पहिला आहे बघा प्रेशर कुकर. बरोबर आहे. या प्रेशर कुकर मध्ये आपण ज्यावेळी हीट सप्लाय करतो, बरोबर आहे, त्यावेळी काय करतो, ही हीट आपण कंटिन्युअस सप्लाय करतो. बरोबर आहे. कंटिन्युअस सप्लाय ऑफ द हीट इन्क्रीजेस द टेम्परेचर विच कॉजेस अ स्पिलिंग ऑफ द मिल्क. आणि त्याचबरोबर कुकरच्या ज्या शिट्ट्या होतात त्या काय होतात, आपण कंटिन्युअस ज्यावेळी हीट सप्लाय करतो त्यावेळी त्याच्या कंटिन्युअस शिट्ट्या आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणजेच ह्या ब्लॉकमध्ये काय लिहायचे आहे, कंटिन्युअस सप्लाय ऑफ द हीट कॉजेस अ स्पिलिंग ऑफ और बॉइलिंग ऑफ द मिल्क अँड ऑल्सो cooker is heated and the substance in that or the food material in that going to be a right or it is cooked due not to right, it is cooked due to the continuous supply of the heat. That is the first angle. In the second, the boy has a fever. त्या मुलाला फीवर झालेला आहे असं आपल्याला चित्रातून तरी दिसते. हायर टेम्परेचर ऑफ द बॉडी, हायर टेम्परेचर ऑफ द बॉडी दॅन द सराउंडिंग इज कॉझिंग द फीवर. त्या व्यक्तीचं ज्या मुलगा आहे त्या मुलग्याच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे हे सराउंडिंग टेम्परेचर पेक्षा काय आहे, जास्त आहे. ओके. थर्ड वन, cooling of the moisture in the air due to ice cube is causing the formation of water droplets on the outside of the glass. आता या ग्लास मध्ये आईस घातलेले आहेत, बरोबर आहे, आणि तो आईस घातलेला ग्लास आपण बाहेर आणून ठेवलेला आहे आणि त्या ग्लासच्या बाहेर छोटे छोटे ड्रॉपलेट्स जमा झालेले दिसून येतात. तर हे काय होतं, ज्यावेळी कुलिंग थंड करतो आपण त्यावेळी कुलिंग ऑफ द मॉइश्चर इन द एअर due to the ice cube is causing the formation from droplets to the outside on the outside of the glass. Now fourth one, large temperature differences between the body and the surrounding is causing the sensation of cold in a person shows in the picture. आता ह्या जी शेकोटी पेटवलेली आहे, आता ही शेकोटी का पेटवलेली आहे, सराउंडिंग टेम्परेचर काय आहे, कमी आहे. लार्ज टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द बॉडी अँड द सराउंडिंग, आणि त्याच्यामुळे त्या पर्सनला काय होतं, थंडी वाजायला लागते आणि ही थंडीची हे कमी करण्यासाठी, बॉडी टेम्परेचर वाढवण्यासाठी हा बाहेरून हीट काय करतो, ॲब्सॉर्ब करायला लागतो. अँड द लास्ट वन बघा, हायर बॉडी टेम्परेचर दॅन द सराउंडिंग इज कॉजेस द बफेलो टू स्टे इन अ कोल्ड वॉटर. बऱ्याच वेळेला हत्ती असतील किंवा हे पाण्यात डुंबतात. आता डुंबतात म्हणजेच नक्की काय होतं, तर आपल्या शरीराचं जे तापमान आहे हे तापमान कमी करण्यासाठी ते काय करतात, त्या पाण्याच्या स्रोतामध्ये थोडा वेळ बसतात आणि बॉडी टेम्परेचर आपलं लोअर करून घेतात. लक्षात आलं का बघा. अशा पद्धतीने हे दिलेलं आहे बघा. रब युअर पाम अगेन्स्ट इच अदर अँड पुट देम ऑन युअर चिक्स, व्हॉट डू यू फील. तर असे आपण दोन हात एकमेकांच्यावर घासले आणि जर आपण आपल्या गालाला असं लावलं तर ते आपल्या गालाला काय जाणवतं, तर गरमपणा जाणवतो. बिकॉज ऑफ द रबिंग इट क्रिएट्स अ हीट इनसाइड दॅट रबिंग पार्ट. इथं जाणवणार आहे का, ती नाही. ज्या ठिकाणी आपण रब करतो त्याच ठिकाणी तुम्हाला काय झालेलं आहे, हीट जाणवते. म्हणजेच काय, वी कम टू नो सम प्रॉपर्टीज ऑफ द हीट एनर्जी. आपल्याला काय जाणून आलेलं आहे इथं, तर हीटच्या म्हणजे उष्णतेच्या ज्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ह्या आपल्याला जाणून आलेल्या आहेत. नाव बघा काय पुढं काय सांगितलेलं आहे, द सन्स हीट हॅज अ मेनी इफेक्ट अँड युजेस. जसं आपण बघितले सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेचे अनेक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा उपयोगही आपण केलेला आहे. हाऊ डज द सोलार हीट रीच द अर्थ. मग ही पृथ्वीवर उष्णता ही पृथ्वीवर पोहोचते कशी. वाय डज द हीट इन द वॉटर हीटेड टू बॉइलिंग स्लोली डिक्रीजेस वन इट टेकन ऑफ द फ्लेम. मग
जसे उकळेपर्यंत तापवलेल्या पाण्यामध्ये उष्णता बंद केली तर ते पाणी पुन्हा हळूहळू हळू काय होतं, त्याची उष्णता कमी कमी होते, नंतर ते थंड होऊन जातं. बरोबर आहे. वेअर डज हीट गोज, मग ही हीट गेली कुठं, आपण तर सप्लाय केलेली होती, मग ही हीट गेली कुठं. द मॉइश्चर इन द एअर कूल्स डाऊन ड्यू टू द आईस क्यूब इन द ग्लास अँड कलेक्ट्स ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. त्या आपण आईस बर्फामुळे म्हणजे ग्लासमधील जे बर्फ होते ते आजूबाजूच्या हवेतील बाष्प जे आहे हे काय झालं, थंड झालं, आणि थंड झाल्यामुळे काय झालं, ते ग्लास बाहेर जमा झालं. म्हणजेच काय बघा थोडक्यात, हा समजा ग्लास आहे हा, ओके, आणि ह्या ग्लास मध्ये आपण काय घातलेले आहेत, आईस क्यूब्स घातलेले. हा, तर त्याच्या बाहेरच्या बाजूला असे ड्रॉपलेट्स तुम्हाला जमा झालेले दिसतात. आता हा ग्लास ज्यावेळी आपण या सराउंडिंग एअर मध्ये आणतो त्यावेळी इथली जी सगळी एअर आहे, हा, इथं सगळ्या बाजूनी एअर येते. बरोबर आहे. ही इथं जी एअर आहे त्याच्यामध्ये काही पाण्याचे कण आहेत आणि हे काय होतं, ह्या टेम्परेचर मुळे थंड होतं आणि गॅसचं रूपांतर पुन्हा लिक्विड मध्ये होतं आणि हे ह्याच्या ठिकाणी काय झालेलं आहे, ड्रॉपलेट्स जमा झालेले तुम्हाला दिसून येतील. तर यालाच काय म्हटलेलं आहे, वी हॅव ऑलरेडी स्टडीड द चेंज इन द स्टेट ऑफ मॅटर कॉज बाय द हीट. हीटमुळे आपण चेंज झालेला बघतोय की सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. पुन्हा हीट काढून घेतल्यानंतर गॅसमधून पुन्हा लिक्विड आणि लिक्विडमधून पुन्हा आईस होतो. बर्फाचं आपण रूपांतर बघितलं, बर्फ हातात घेतला थोड्या वेळाने लिक्विड स्टेटमध्ये जातो, पुन्हा त्याला उष्णता दिली की तो वेपर स्टेटमध्ये जातो, हे आपल्याला माहिती आहे. तर आता आपण बघणार आहोत काय आहे की ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे काय आहे. बघा, लेट्स सी व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफर ऑफ हीट. Transfer of heat. The word itself indicates transfer, moving of a heat from one place to another place. So the concept is what? The transfer of heat from one place to another place. See what is this? आता बघा पुढे काय सांगितले आहे. Why does a halwai wrap a cloth around the end of his slotted spoon while stirring the boiling milk in a large कढई. कढईत बासुंदी ढवळणारा जो हलवाई असतो, मोठी कढई असते आणि तर तो झाऱ्याच्या साहाय्याने टोकाला कापड बांधून ठेवतो. बरोबर आहे. समजा बघा ही अशी मोठी कढई असते त्याची आणि त्याच्यामध्ये त्यानं काय घातलेलं असतं, दूध घातलेलं असतं आणि हे हलवण्यासाठी एक त्याच्यामध्ये पळीसारखं किंवा मोठा झारा असतो, तर त्याच्या ह्या एंडला त्यानं काय केलेलं असतं, तर कापड गुंडाळलेलं असतं असं. तर आता हे कापड का गुंडाळलेलं असतं, तर त्याचं कारण विचारले की ज्यावेळी आपण या कढईला हीट सप्लाय करतो, बरोबर आहे, हीट सप्लाय केल्यानंतर ह्याच्यात जे मिल्क आहे, हे मिल्क काय होतं, उकळायला सुरुवात केली. आपण उष्णता या कढईला दिलेली आहे, पण ही हळूहळू ट्रान्सफर कुठे होते, या झाऱ्यामध्ये सुद्धा येते आणि हळूहळू हळूहळू हा झारा सुद्धा तापायला लागतो आणि मग ते ढवळताना हीट इथपर्यंत पोहोचते आणि आपला हात भाजू नये म्हणून इथं काय केलेलं असतं, क्लॉथ रॅप केलेलं असतं. बिकॉज क्लॉथ इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. लक्षात आलं. आणि त्यामुळं आपल्याला भाजण्यापासून पोळण्यापासून धोका होऊ नये म्हणून ते क्लॉथ काय केलेलं असतं, रॅप केलेलं असतं. त्यानंतर तिसरं बघा काय, दुसरं एक एक्झाम्पल सांगितलेले बघा. वाय डू वी होल्ड अ स्टील ग्लास इन हँकरचीफ वाईट ड्रिंकिंग अ हॉट मिल्क फ्रॉम इट. फुलपात्रातून आपण गरम दूध पिताना आपण फुलपात्र रुमालात का घेतो, बिकॉज दॅट स्टील ग्लास इज मेड अप ऑफ मेटल. मेटल इज द गुड कंडक्टर ऑफ हीट. ओके, अँड वी पुट अ hot milk in that or hot coffee in that, so it becomes a very hot, and so avoid the hand from burning, we have to keep that glass in a handkerchief. Okay, so from these two examples what it indicates to us that when we take a hot object in a vicinity of the cold one, the cold object becomes warm and then hot becomes cooler. From this we can infer from that heat is transferred from hot body to a cold body.
म्हणजे ह्या सगळ्याच्या वरनं म्हणजे जेव्हा आपण गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो, गरम वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात नेतो, तेव्हा काय होतं, ती गरम वस्तू ही पुन्हा थंड व्हायला लागते. म्हणजेच काय होतं, उष्णतेचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतं, संक्रमण होतं. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सफर होते. हे आपल्याला लक्षात येते. म्हणजेच काय, उष्णतेचे संक्रमण हे एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे म्हणजेच गरम स्थानापासून थंड स्थानापर्यंत होत असतं. ओके, मीन्स ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स the flow of heat from one place to another place. That place is from hot one to the cold one. That is nothing but the transfer of heat. आपण ह्याच्यामध्ये सुद्धा बघितलं, इथं पहिल्यांदा आपण ह्या कढईला उष्णता दिली, ही कढई पूर्ण तापलेली आणि नंतर ती काय झाली, या जो झारा आहे त्याच्यापर्यंत हीट आली आणि ती हीट पुन्हा त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जसजशी उष्णता आपण देऊ तसं ती इथपर्यंत जाणार. म्हणजेच ह्याचं काय, या हॉट बॉडी पासून ह्या कोल्ड बॉडीकडे काय झालं, ट्रान्सफर झालं. कशाची ट्रान्सफर झाली, हीटची ट्रान्सफर झाली. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम कोल्ड एंड हॉट एंड टू द कोल्ड एंड. ओके, देन मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इज अबाउट 3 ways. आता हे जे आहे उष्णतेचं संक्रमण आहे किंवा ट्रान्सफर जे आहे हे 3 प्रकारात होतं. पहिलं आहे कंडक्शन, दुसरं आहे कन्व्हेक्शन आणि तिसरं आहे रेडिएशन. बघा काय सांगितलेलं आहे, ही जी हीट ट्रान्सफर होते ही 3 प्रकारे होते, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आपण मराठीत त्याला काय म्हणतो बघा, कंडक्शन म्हणजे वहन, वाहन नव्हे, वहन, अभिसरण, आणि रेडिएशन म्हणजे प्रारण. These are the 3 modes of transfer of heat, that is the conduction, convection and radiation. Okay, आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक छोटासा प्रयोग दिलेला आहे. पहिल्यांदा आपण आज फक्त व्हॉट इज मीन बाय कंडक्शन हे अभ्यास करणार आहोत. तर ह्याच्यासाठी एक छोटासा तुम्हाला प्रयोग दिलेला आहे. बघा त्या प्रयोगामध्ये काय दिलेलं आहे, तर बघा, ॲपरेटर बार्स of a stainless steel, aluminum and copper, a candle, a burner and the pins etc. ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळे रॉड दिलेले आहेत. आपण पहिल्यांदा कंडक्शन हे अभ्यास करणार आहोत. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, तीन काय घेतलेले आहेत, रॉड घेतलेले आहेत. बघा मी पण 3 वेगवेगळ्या खडून दाखवते आहे. ओके, आणि आता या 3 रॉड जे घेतलेले आहेत, तो एक रॉड आहे स्टेनलेस स्टीलचा आहे, दुसरा ॲल्युमिनियमचा आहे आणि तिसरा कॉपरचा आहे. तर उदाहरणार्थ आपण ह्याला नाव देऊया स्टेनलेस स्टील. देन सेकंड वन ॲल्युमिनियम, आणि तिसरा जो रॉड आहे हा रॉड आहे स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम अँड कॉपर. हे 3 वेगवेगळ्या मेटल्सचे काय आहेत, रॉड घेतलेले आहेत. आता पुढे काय करायला सांगितले बघा, टेक अ स्टेनलेस स्टील और आयर्न रॉड, कॉपर अँड ॲल्युमिनियम रॉड, ईच ऑफ द 30 सेंटीमीटर लॉन्ग. हिची लांबी सुद्धा किती दिलेली आहे, 30 सेंटीमीटर लॉन्ग, हॅव्हिंग द सेम शेप. एकाच शेपचे 30 सेंटीमीटर लांबीचे हे 3 वेगवेगळ्या धातूचे रॉड आहेत. अप्लाय wax spot with the help of a candle at the distance of 2 cm from each other on all the 3 bars. Stick the pin in each of
other on the 3 bars. Stick the pin the each and बघा काय काय सांगितलेलं आहे. तर प्रत्येक ह्याच्यावर 2 सेंटीमीटर अंतरावर काय करायला सांगितले, प्रत्येक 2 सेंटीमीटर अंतरावर वॅक्सच्या साहाय्याने काय लावायचे, त्याला टाचण्या लावायच्या आहेत. इथं असे टाचण्या लावलेल्या आहेत प्रत्येक बारावर बरं का. अशा प्रत्येक बारावर सेम ठिकाणी 2 सेंटीमीटर अंतरावर वॅक्सचा एक ड्रॉप टाकायचा आहे आणि त्या ड्रॉप मध्ये हे पिन्स काय आहेत खोचायचे आहेत. हे सगळं एका ट्रायपॅड वर ठेवलेलं आहे. काय ठेवलेलं आहे, का ट्रायपॅड वर ठेवलेलं आहे. ओके. आणि आता ह्याला काय करायचे आहे, त्याच्या एका एंडला समजा इथं हा रॉड असतील, हे तिन्ही रॉड जे आहेत त्या ठिकाणी एका ठिकाणी देऊन जाऊन आपल्याला काय करायचे आहे, हे समजा इथे टेबल आहे, हे टेबल वरनं काय करायचं ठेवून या ह्याला आपण काय द्यायची, उष्णता द्यायची आहे. ज्यावेळी आपण ह्या तिन्ही रॉडला एकसारखी उष्णता देणार, एकाच ठिकाणी ठेवलेले हे 3 रॉड आहेत आणि एकाच ठिकाणी ठेवलेली कॅन्डल पण आहे आणि सेम हीट आपण ह्या तिन्ही रॉडना सप्लाय करणार आहोत. लक्षात आलं का बघा. तर आता काय होते त्याचं निरीक्षण करायचं. काय दिसते, कोणत्या पट्टीवरील टाचण्या लवकर पडू लागतात आणि का. बघा, pins fall starting from the end near to the burner. It means that transfer of heat takes place from hot end to the. आता जे हीट ट्रान्सफर होणार आहे ते इथून उष्णता दिल्यानंतर ही टाचणी पहिल्यांदा पडणार आहे, ही टाचणी शेवटी जाणार आहे. म्हणजे इथून आपण उष्णता दिल्यानंतर ही जी हीट आहे ही कंडक्ट होत 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 इथपर्यंत येणार. दॅट इज नथिंग बट द कंडक्शन ऑफ हीट फ्रॉम हॉटर एंड टू द कूलर एंड. म्हणजे टाचण्या ज्या पडणार आहेत ह्या ही या फ्लेमच्या जवळच्या पहिल्यांदा पडणार आहे, पण त्यातल्या सुद्धा कॉपरच्या पहिला पडणार का, ॲल्युमिनियमच्या पडणार का, स्टीलच्या पडणार, आयर्न रॉडच्या, ते आपण बघणार आहोत. बघा काय सांगितलेलं आहे, पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास वहन असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, दिस ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉट part of the an object to the cold part of that object is called as a conduction of heat. The pins on a copper bar start first. आता पहिला नंबर जो आहे हा याच्यावरच्या टाचण्या प्रथम पडणार आहे, कुठल्या, कॉपर बारच्या. त्यानंतर दुसरं, the pins on the steel bar fall comparatively less. हे जे स्टील बारचे आहेत ह्या 3 नंबरला पडणार आहेत आणि 2 नंबरला ज्या पडणार आहेत त्या आहेत ॲल्युमिनियमच्या. लक्षात आलं का. बघा पुढे काय सांगितलेलं आहे, हीट कंडक्टेड क्विकली थ्रू द कॉपर, सो द pins फ्रॉम द कॉपर रॉड falls the first because copper is the good conductor of heat. Okay, conduction of heat through a substance depends upon the property of that substance through which it carries. Okay, the conduction of heat takes place through the solid substance, shows that a medium is required for the conduction. आता बघा ह्याच्यासाठी महत्त्वाचा पॉइंट आहे मीडियम. मीडियम यालाच म्हणतात माध्यम. आता हे जे दिसतंय म्हणजे कॉपर रॉड असू दे, स्टील रॉड असू दे किंवा ॲल्युमिनियम रॉड, दीज आर नथिंग बट द मीडियम. हे मीडियम आहे म्हणूनच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हीट काय होते, ट्रान्सफर होते. हे जर मीडियमच नसतं तर हे हीट ट्रान्सफर झालं नसतं. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल, for the conduction of heat medium is necessary. If medium is not there, the conduction of heat doesn't takes place. मग पुन्हा हे झाल्यानंतर हॉटर कोल्ड पासून कोल्ड एंड पर्यंत ते कंडक्शन ऑफ हीट टेक्स प्लेस होतं, ही त्याची दुसरी प्रॉपर्टी झाली. आणि त्यानंतर पुन्हा तिन्ही रॉड, these are 3 are the good conductor of heat, but faster conductor of heat is copper, then stainless steel, and then aluminum, and then stainless steel. In this way conduction of heat takes place. This is the first transfer of mode of heat. In the second part of the video we will learn about the convection and the radiation
That is the mode of transfer of heat. Till there, good day.